नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या नात्यातली पूर्ण केमिस्ट्री बदलून टाकेल. आपला आजचा विषय आहे स्त्रियांना पुरुषाकडून हव्या असलेल्या 10 गुपित गोष्टी. अनेकदा पुरुषांना वाटतं की स्त्रियांना महागड्या भेटी किंवा दागिने हवे असतात, पण खरं सांगू का, त्यांना तुमच्याकडून अशा काही गोष्टी हव्या असतात ज्या त्या कधीच ओठांनी मागणार नाहीत, पण त्या पूर्ण केल्यावर त्यांचं तुमच्यावरचं प्रेम कित्येक पटीने वाढेल. स्त्रीचं मन हे अशा भावनांवर चालतं ज्या शब्दात पकडणं कठीण असतं. तिला हवं असतं की तुम्ही तिच्या न बोललेल्या भावनांना साथ द्यावी. जेव्हा तुम्ही तिच्या मनातील हे गुपित संकेत ओळखता तेव्हा नात्यात एक वेगळीच जवळीक निर्माण होते. पुरुष म्हणून आपल्याला वाटतं की आपण सगळं करतोय, पण खरं प्रेम हे अशा लहान लहान गोष्टींमध्ये दडलेलं असतं ज्या आपण अनेकदा नजरअंदाज करतो. म्हणूनच प्रत्येक पुरुषाने या 10 गोष्टी समजून घेणं हे एका सुखी नात्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आज आपण अशा 10 सुप्त इच्छांचा उलगडा करणार आहोत ज्या कोणत्याही भौतिक वस्तूने किंवा पैशाने मिळवता येत नाहीत. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमच्या आयुष्यातील त्या खास स्त्रीला पूर्णपणे ओळखता, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक आय ओपनर ठरेल. यातली 5वी गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल की इतकी साधी गोष्ट आपण आजवर कशी विसरलो. आणि शेवटची 10वी गोष्ट तर तुमच्या नात्याचा पूर्ण पायाच बदलून टाकेल. हे रहस्य समजून घेण्यासाठी आणि एक परफेक्ट पार्टनर बनण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ वाया न घालवता उलगडूया स्त्रियांच्या मनातील ही 10 सिक्रेट्स. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी स्त्रियांना पुरुषांकडून मनापासून हवी असते ती म्हणजे आत्मविश्वासाने जवळ घेणारा स्पर्श. स्त्रीचं मन या स्पर्शाकडे चुंबकीय ओढीने का ओढलं जातं यामागे एक सखोल सायकोलॉजी दडलेली आहे. स्त्रियांना स्पर्श तर हवा असतोच, पण तो स्पर्श तुमच्या मनातल्या कोणत्या भावनेतून आणि मनस्थितीतून येतोय हे त्यांना क्षणात कळतं. जेव्हा एखादा पुरुष घाईघाईत स्पर्श करतो तेव्हा ती स्त्री अस्वस्थ होते, तिला तो स्पर्श नकोसा वाटतो. जर तुमच्या मनात मी हे चुकीचं करतोय का अशी भीती असेल किंवा परवानगी मागण्याचा गोंधळ तुमच्या शरीराच्या हालचालीतून जाणवत असेल, तर तो स्पर्श तिला कधीच सुखावह वाटत नाही. सायकोलॉजी सांगते की स्त्रीचा मेंदू प्रामुख्याने सुरक्षिततेच्या भावनेवर कार्य करतो. ज्या पुरुषाच्या स्पर्शात ठामपणा असतो, जो पुरुष स्वतःवर आणि आपल्या भावनांवर ठाम असतो, त्याचा स्पर्श स्त्रीला एक वेगळीच मोहिनी घालून जातो. तो स्पर्श केवळ त्वचेला नाही तर तिच्या अवचेतन मनाला संदेश देतो की हा पुरुष गोंधळलेला नाही, हा स्थिर आहे, हा खंबीर निर्णय घेऊ शकतो आणि हा माझ्यावर पूर्ण अधिकार गाजवू शकतो. तू फक्त माझी आहेस हे सांगायला तेव्हा शब्दांची ओरड करावी लागत नाही, कारण तुमच्या त्या आश्वासक पकडीतून आणि जवळ घेण्याच्या पद्धतीतून तो अर्थ तिच्या काळजापर्यंत पोहोचतो. खरं तर स्त्रियांना मनातून हेच हवं असतं, कोणीतरी असा खंबीर पुरुष ज्याच्या बाहूंमध्ये ती जगाचा विसर पडून स्वतःला पूर्णपणे झोकून देऊ शकेल. जेव्हा तुमच्या स्पर्शात हा पुरुषार्थ आणि ओढ एकत्र येते तेव्हा ती स्वतःला सुरक्षित आणि अत्यंत आकर्षक समजू लागते. हा स्पर्श तिच्यासाठी एक प्रकारचं मेडिटेशन असतं, जिथे तिला तुमच्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. या स्पर्शाच्या सुखद अनुभवानंतर दुसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट जी नात्यात जादू करते ती म्हणजे डोळ्यात पाहून केलेलं कौतुक. हे स्त्रीच्या मनावर इतकं प्रभावी का ठरतं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. बहुतेक पुरुष कौतुक करताना एक मोठी चूक करतात. ते फक्त सौंदर्यावर किंवा शरीराच्या अवयवावर भाष्य करतात, ज्यामुळे त्या कौतुकातून फक्त वासना जाणवते आणि कालांतराने त्याची किंमत कमी होते. पण स्त्रीच्या सायकोलॉजीनुसार कौतुक म्हणजे केवळ स्तुती नसून ती संपूर्ण स्वीकृती असते. जेव्हा तुम्ही नजर न चुकवता थेट तिच्या डोळ्यात डोळे घालून खोलवर बघत तिच्या अस्तित्वाबद्दल बोलता, तेव्हा ती तुमच्या त्या नजरेत स्वतःला हरवून बसते. नजर कधीच खोटं बोलत नाही हे स्त्रियांना उपजतच कळतं. जेव्हा तुमच्या नजरेत स्थिरता असते तेव्हा तिच्या मेंदूला आणि हृदयाला संकेत मिळतो की या पुरुषासाठी माझं मन आणि माझा आत्मसन्मान जास्त महत्वाचा आहे. तू खूप सुंदर दिसतेस हे वाक्य तर जगातील कोणताही पुरुष सहज बोलेल, पण जेव्हा तुम्ही तिच्या डोळ्यातील भावल्यांकडे स्थिर बघून ते हळूवार आणि आश्वासक आवाजात बोलता तेव्हा तिच्या मनात तुमच्याबद्दल एक वेगळीच ओढ निर्माण होते. हे कौतुक केवळ आकर्षणापुरतं मर्यादित न राहता थेट तिच्या हृदयाला भिडतं आणि तिच्या स्वाभिमानाला सुखावतं. स्त्रिया अशा पुरुषाकडे चुंबकीय ओढीने आकर्षित होतात कारण त्यांना त्या क्षणी एक सर्वोच्च भावनिक सुरक्षितता जाणवते. म्हणूनच जेव्हा तुम्ही नजर न हटवता तिचं कौतुक करता तेव्हा ती स्वतःला जगातील सर्वात खास स्त्री समजते आणि तुमच्या प्रेमात पूर्णपणे वितळून जाते. तिची ही प्रतिक्रिया नैसर्गिक असते कारण तुमच्या नजरेने तिला तिच्या स्त्रीत्वाची सर्वात सुंदर जाणीव करून दिली
केलेली असते. तिसरी महत्त्वाची गोष्ट जी कोणत्याही स्त्रीच्या हृदयाची ठोके वाढवू शकते ती म्हणजे पुरुषाचा हळू बोलणारा आणि खोल आवाज. अनेक पुरुषांना वाटतं की मोठमोठ्याने ओरडून बोलणं किंवा आपल्या यशाच्या मोठ्या बाता मारणं म्हणजे पुरुषार्थ. पण खरं सांगू का, स्त्रीचं मन जिंकायला आवाजाच्या पट्टीपेक्षा आवाजातली खोली जास्त महत्त्वाची असते. जेव्हा एखादा पुरुष कानाजवळ येऊन अत्यंत शांत आणि खोल आवाजात एखादं 2 वाक्य बोलतो तेव्हा त्या शब्दांचे कंपन थेट तिच्या नसानसात भिनतात. हा आवाज तिच्या कानात गुंजत राहतो आणि तिच्या मनाला एक वेगळ्याच प्रकारची सुकावं हुरहुर लावून जातो. सायकोलॉजीनुसार खोल आवाज हा हाय टेस्टोस्टेरॉन आणि स्थिरतेचं लक्षण मानलं जातं. तो स्त्रियांना उपजतच आकर्षक वाटतो. जेव्हा तुम्ही अगदी हळुवारपणे तिच्याशी संवाद साधता तेव्हा तिला तुमची जवळीक अधिक तीव्रतेने जाणवते. तो आवाज केवळ कानांना नाही तर तिच्या संपूर्ण अस्तित्वाला साथ घालतो. अशा वेळी तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही कसं बोलता याला जास्त महत्त्व असतं. तुमचा तो मंद आणि स्थिर आवाज तिला एका अशा जगात घेऊन जातो जिथे फक्त तुम्ही दोघंच असता. या आवाजाची जादू तिला तुमच्या प्रेमात अधिक वेड करते आणि तिला तुमच्या जवळ येण्यास प्रवृत्त करते. या आवाजाच्या मोहिनीनंतर नात्यात स्त्रीला तुमच्याकडून ज्या एका महत्त्वाच्या गुणाची अपेक्षा असते ती म्हणजे तिला हवी असलेली लीडरशिप. अनेकदा पुरुष खूप साधे बनण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येक गोष्टीसाठी तिलाच विचारतात, तुला काय करायचे, तुला कुठे फिरायला जायचे, तुला काय खायचे. सुरुवातीला हे चांगलं वाटलं तरी हळूहळू यामुळे स्त्रीला असं वाटू लागतं की नात्याची सर्व जबाबदारी तिच्याच खांद्यावर आहे. स्त्रियांना मनातून असा पुरुष हवा असतो जो पुढाकार घेतो, जो ठामपणे निर्णय घेऊ शकतो. जेव्हा तुम्ही तिला विचारण्याऐवजी आत्मविश्वासाने सांगता की आज मी सगळं ठरवलंय, आपण तिथे जातोय आणि मला खात्री आहे की तुला ते खूप आवडेल, तेव्हा तिला तुमच्यातल्या त्या खंबीर पुरुषाचं दर्शन होतं. तिला हवं असतं की तिच्या आयुष्यातील या खास प्रवासात कोणीतरी असा असावा जो तिचा हात हातात धरून तिला योग्य दिशा दाखवेल. ही लीडरशिप म्हणजे तिच्यावर हुकूमत गाजवणं नव्हे तर तिला निर्णय घेण्याच्या ओझ्यातून मुक्त करून तिला एका राजासारखं सुख देणं होय. तुमचा हा कणखरपणा आणि स्पष्टता तिला तुमच्या प्रेमात अधिक सुरक्षित आणि निर्धास्त ठेवतो. या खंबीर नेतृत्वाच्या पलीकडे स्त्रीच्या मनाची एक अत्यंत नाजूक गरज असते, ती म्हणजे तिच्या इच्छा ओळखणारी समज. स्त्रियांना असं वाटतं की त्यांच्या जोडीदाराने त्यांच्या मनातलं न बोलता ओळखावं. जेव्हा ती काही बोलायच्या आधीच तिच्या चेहऱ्यावरून किंवा तिच्या वागण्यावरून तुम्हाला कळतं की तिला नेमकं काय हवंय, तेव्हा तिच्यासाठी तुम्ही जगातील सर्वात रोमॅन्टिक पुरुष ठरता. समजा ती थकून आलीये आणि तुम्ही न सांगता तिच्यासाठी 1 कप चहा बनवून आणलात किंवा तिला एखादी गोष्ट हवी आहे ही तिच्या डोळ्यात पाहून तुम्ही ती पूर्ण केलीत तर त्या सुखाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. स्त्रीसाठी हे जाणून घेणं म्हणजे तुम्ही तिच्यावर किती बारीक लक्ष देता याचं प्रतीक असतं. तिला असं वाटतं की तुम्ही फक्त तिच्या शरीरावर नाही तर तिच्या आत्म्यावर प्रेम करता. जेव्हा तुम्ही तिचे न बोललेले शब्द आणि तिच्या अपूर्ण इच्छा ओळखता तेव्हा तिला एक कमालीची आपुलकी जाणवते. ही समज तुमच्या नात्याला केवळ शारीरिक न ठेवता एक अत्यंत खोल भावनिक जोड देते. अशा वेळी तिला सांगावंसं वाटतं याला सगळं कसं समजतं आणि हीच ती ओढ असते जी तिला तुमच्यासाठी वेळ करून सोडते. पुढची आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी नात्यात भावनिक गुंतवणूक वाढवते ती म्हणजे तिचं ऐकून घेणे. स्त्रियांना अनेकदा अशा पुरुषाची ओढ वाटते जो केवळ उत्तर किंवा सल्ले देत नाही तर त्यांचं जग शांतपणे समजून घेतो. जेव्हा ती तिच्या दिवसभरातल्या घडामोडी किंवा तिचे लहान सहान त्रास सांगत असते तेव्हा तिला तुमच्याकडून कोणत्याही तांत्रिक उपायाची अपेक्षा नसते. तिला फक्त इतकंच हवं असतं की तुम्ही तिचे शब्द न तोडता तिच्या डोळ्यात पाहून तिचं म्हणणं शांतपणे ऐकावं. जेव्हा तुम्ही तिचं पूर्ण ऐकता तेव्हा तिला एक वेगळीच मानसिक शांती मिळते. तिला वाटतं की या धावपळीच्या जगात कोणीतरी आहे ज्याच्याकडे तिच्यासाठी कान आणि मन दोन्ही आहेत. हे पूर्ण लक्ष देऊन ऐकणं तिला तुमच्या इतक्या जवळ घेऊन येतं की तिला तुमच्याशिवाय दुसरं कोणीही नकोसं वाटतं. तिचं मन शांतपणे ऐकून घेतल्यावर तुम्हाला तिच्या त्या निरागस रूपाची भुरळ पडू लागते आणि मग मनातून दाटून येते ती इच्छा म्हणजे तिचे नकळत फोटो काढणे. स्त्रियांना स्वतः आरशासमोर नटून काढलेल्या फोटोपेक्षा जेव्हा त्या स्वतःच्याच विश्वात हरवलेल्या असतात तेव्हा तुम्ही काढलेले कॅडिड फोटोज जास्त प्रिय असतात. तुम्ही जेव्हा तिला न सांगता ती हसत असताना किंवा विचार करत असताना तिचे हे खास क्षण कॅमेऱ्यात कैद करता तेव्हा तिला त्यातून तुमचं तिच्यावरचं निस्सीम प्रेम दिसतं. तिला जाणवतं की तुम्ही तिला तेव्हाही प्रेमाने निहाळत असता जेव्हा तिला याची जाणीवही नसते. हे छोटेसे प्रयत्न तिला जगातील सर्वात सुंदर स्त्री असल्याचा फील करून देतात. ते फोटो पाहून तिच्या चेहऱ्यावर जी लाजरी चमक येते
ती कोणत्याही महागड्या दागिन्यापेक्षा जास्त मौल्यवान असते. तिच्या या नैसर्गिक सौंदर्याचे क्षण टिपता टिपता तिच्या व्यक्तिमत्वातील काही अशा छुप्या गोष्टी असतात ज्याकडे जगाचं लक्ष जात नाही, पण त्याकडे तुमचं लक्ष जाणं म्हणजे तिच्या बारीक गोष्टी लक्षात ठेवणे, ज्यामुळे तुमची केमिस्ट्री अजून घट्ट होते. तिला कोणता विशिष्ट सुगंध आवडतो, तिला प्रवासात कोणती गाणी ऐकायला आवडतात, किंवा तिने महिन्याभरापूर्वी सहज बोलून गेलेली एखादी छोटीशी अपूर्ण इच्छा तुम्ही अचानक पूर्ण करता, तेव्हा तिला तुमच्याबद्दल प्रचंड आदर वाटतो. स्त्रियांसाठी तुम्ही लक्षात ठेवलंय ही भावना आय लव्ह यू पेक्षा 100 पटीने जास्त प्रभावी असते. तुमच्या स्मरणात असलेल्या लहान गोष्टी सिद्ध करतात की तुम्ही तिच्या अस्तित्वाचा किती खोलवर विचार करता. यामुळे तिला तुमच्याबद्दल वाटणारी ओढ अधिक तीव्र होत जाते. जेव्हा तुम्ही तिच्या अशा लहान आवडीनिवडी जपता तेव्हा तिच्या मनात तुमच्याबद्दल एक अतूट विश्वास निर्माण होतो, आणि हाच विश्वास जगासमोर एका ठाम कृतीतून सिद्ध होतो. ती म्हणजे गर्दीच्या ठिकाणी तिचे हात धरणे. रस्त्यावरून चालताना किंवा अनोळखी लोकांच्या गर्दीत वावरताना जेव्हा तुम्ही तिचा हात घट्ट आणि हक्काने आपल्या हातात घेता तेव्हा तिला एक कमालीची ऊब आणि सुरक्षितता जाणवते. तो केवळ स्पर्श नसतो, तर तो एक मूक संदेश असतो की तू माझ्या सोबत आहेस आणि मी तुला कधीच अंतर देणार नाही. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही दाखवलेला हा छोटासा अधिकार तिला एक वेगळाच अभिमान मिळवून देतो. तिला हवं असतं की तिच्या जोडीदाराने पुढाकार घेऊन जगासमोर तिचा हात धरावा, कारण त्या एका घट्ट पकडीत सुरक्षिततेचा संपूर्ण डोंगर सामावलेला असतो. हा स्पर्शाचा आधार जेव्हा तिला मिळतो तेव्हा तिच्या मनात एक खंबीर विश्वासाची लाट निर्माण होते, जिला आपण सुरक्षिततेची जाणीव करून देणे म्हणतो. स्त्रीचं मन हे अशा पुरुषाकडे चुंबकीय ताकदीने आकर्षित होतं ज्याच्या सोबत असताना तिला जगाची किंवा कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही. मग ते रात्री उशिरा प्रवासात असताना दिलेली साथ असो किंवा आयुष्यातील कठीण निर्णयांमध्ये तिच्या पाठीशी ढाल बनून उभं राहणं असो. जेव्हा तिला पूर्ण खात्री पटते की हा माणूस माझ्यासाठी आणि माझ्या सन्मानासाठी कोणत्याही परिस्थितीशी 2 हात करू शकतो, तेव्हा ती तिचं संपूर्ण आयुष्य आनंदाने तुमच्या स्वाधीन करते. तिला हवं असणारं हे सेफ फील करणं तुमच्या नात्याला केवळ शारीरिक न ठेवता एक जन्मभराचं अतूट बंधन बनवून टाकतं. नाती ही केवळ योगायोगाने जुळत नाही, तर ती अशा लहान आणि न बोललेल्या गोष्टींनी जपावी लागतात. आज आपण ज्या 10 गोष्टी पाहिल्या त्या कदाचित ती तुम्हाला कधीच बोलून दाखवणार नाही, पण तुमच्या एका छोट्याशा कृतीने तिच्या मनातील तुमच्याबद्दलचं प्रेम आणि ओढ कित्येक पटीने वाढू शकते. खरा पुरुषार्थ ताकदीत नसून एका स्त्रीच्या सुप्त इच्छा ओळखून त्या सन्मानाने पूर्ण करण्यात आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.